Now next type of integral is the integration of px plus q upon ax square plus bx plus c and integration of px plus q upon under root of ax square plus bx plus c. म्हणजे न्यूमरेटरमध्ये आता 1 राहणार आहे तर काय राहील एक लिनियर एक्सप्रेशन राहील पी एक्स प्लस क्यू. त्याच्यानंतर डिनॉमिनेटर कंटेन क्वाड्रॅटिक एक्सप्रेशन एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी आयदर इन अंडर रूट साईन ऑर विदाउट अंडर रूट साईन. तर अशा वेळेस काय करायचं टू इव्हॅल्युएट सच टाइप ऑफ इंटिग्रल एक्सप्रेस दिस न्यूमरेटर पी एक्स प्लस क्यू एज ए इंटू डी बाय डी एक्स ऑफ क्वाड्रॅटिक एक्सप्रेशन एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी plus b where a and b are any constant. Then find the values of a and b by using by equating coefficients of x square x and constant. ज्या कुठल्या टर्म्स येतील त्या टर्म्सनुसार आपण कोएफिशियंट इक्वेट करू आणि ए आणि बीची व्हॅल्यू फाइंड आउट करू. त्याच्यानंतर 7 स्टँडर्ड फॉर्म्युला आहेतच ऑलरेडी आपल्याकडे, त्याच्यापैकी कुठला तरी एखादा फॉर्म्युला लागेल आणि लास्ट आन्सर भेटून जाईल. नाउ फर्स्ट क्वेश्चन इज इंटिग्रेशन ऑफ 2x minus 3 upon integration of 2x minus 3 upon 3x square plus 4x plus 5 3x square plus 4x plus 5 dx. आता इथे न्यूमरेटरमध्ये 1 नाही आहे, एक लिनियर एक्सप्रेशन आहे. अशा वेळेस काय करायचं, एक्सप्रेस न्यूमरेटर दॅट इज 2x minus 3 इज इक्वल टू a d by dx ऑफ क्वाड्रॅटिक एक्सप्रेशन 3x square plus 4x plus 5 plus b. याला देऊ आपण इक्वेशन स्टार. नाउ 2x minus 3 is equal to a into याची डेरिव्हेटिव्ह आहे 6x plus 4 plus b. मल्टिप्लाय केलं तर 6ax plus 4a plus b. So on equating coefficient of x and constant. This is coefficient of x and this is constant. So 6a is equal to, here coefficient of x is 2, therefore a is equal to 2 by 6, 1 by 3. 4a plus b is equal to, here 4a plus b is constant, left side constant is minus 3. Value of a is equal to 1 by 3, so 4 into 1 by 3 plus b is equal to minus 3. So b is equal to minus 3 minus 4 by 3. So b is equal to 3 3 9 अच्छा म्हणजे 13, so minus 13 by 3. So this is value of b. आता a आणि b ची व्हॅल्यू भेटली की आपण या न्यूमरेटरला 2x minus 3 ला अशा पद्धतीने एक्सप्रेस करू शकतो. सो this I is equal to इंटिग्रेशन 2x minus 3 नाही लिहायचं, त्याच्याऐवजी काय लिहायचं a into d by dx of bracket plus b. So a is equal to 1 by 3. So 1 by 3 into d by dx of bracket. What is bracket? 3x square plus 4x plus 5 plus b. b is equal to minus 13 by 3. So minus 13 by 3 upon denominator remain as it is. 3x square plus 4x plus 5. Now distribute this denominator both the numerators. So 1 by 3 take outside, integration of derivative of this one is 6x plus 4 upon 3x square plus 4x plus 5 dx minus 13 by 3 into integration of 1 upon this denominator 3x square plus 4x plus 5 dx. आता याचा इंटिग्रेशन पटकन आहे बिकॉज न्यूमरेटर इज एक्झॅक्ट डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर. याला मात्र सिम्प्लिफाय करावं लागेल, त्याला आपण I1 मायनस I2 असं नाव देऊ. दिस इज इक्वेशन 1. आता हे सारखं दिसलं नाही पाहिजे असं. दिस इज इक्वेशन 1. सेपरेटली सॉल्व करा. I1 इज इक्वल टू 1 by 3 इंटिग्रेशन ऑफ 6x plus 4 अपॉन 3x स्क्वेअर प्लस 4x plus 5 is equal to 1 by 3 log of mod of denominator. Simple. This is equation second. Now I2 and त्याचा कॉन्स्टंट लिहिताना प्लस C1 लिहू शकतो आपण. 13 by 3 इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन 3x स्क्वेअर प्लस 4x प्लस 5. आता याच्या आधी जो टाईप शिकला होता तोच आहे. 13 by 3 कॉमन काढून टाका, 9 होऊन जातील. एक्स स्क्वेअर प्लस 4 by 3 x प्लस 5 by 3.
मेक कोएफिशियंट ऑफ एक्स स्क्वेअर एज युनिटी केला. त्याच्यानंतर ॲड अँड सबट्रॅक्ट थर्ड टर्म. आता थर्ड टर्म ॲड अँड सबट्रॅक्ट करा. थर्ड टर्म काय होईल 4/3 हाफ 2/3. 2/3 स्क्वेअर 4/3 हाफ झाला 2/3 आणि 2/3 स्क्वेअर होईल 4/9. ॲड करतो म्हणून सबट्रॅक्ट करा. आता सबट्रॅक्शन मी सर्वात शेवटी लिहितो. कसं केलं तरी सारखंच आहे. ॲड 4/9 सबट्रॅक्ट 4/9. 4/9 कुठं आलं 4/3 हाफ घेतलं 2/3 स्क्वेअर 4/9. So first three terms are perfect square. So I2 is equal to 13/9 integration of 1 upon. आता हा कोणाचा स्क्वेअर आहे x plus 2/3. याचं कॅल्क्युलेशन केलं तर 5 3 तर 15. 15 minus 4 11 plus 11/9 dx. Now 11/9 is the square of under root 11/3. ते लिहून टाकायचं. म्हणजे फॉर्म्युला कोणता अप्लाय करता येईल 1 upon x square plus a square dx. that is 1 upon a tan inverse of x by a plus c. हा फॉर्म्युला इथे आपण अप्लाय करू शकतो. सो द आन्सर इज 13/9 into 1 upon a 1 upon root 11/3 tan inverse of x by a. So x plus 2/3 upon a root 11/3 plus c. इथे c 2 येईल कारण I2 आहे. tan inverse 3 ने मल्टिप्लाई करून टाकून 3x plus 2 upon root 11. This is equation 3. Now put value of I1 and I2 in equation 1. So I is equal to I1 ची व्हॅल्यू काय आहे 1/3 log of mod of 3x square plus 4x plus 5. तर C आणि C1 लिहायची गरज नाही, डायरेक्ट C लिहायचं. माइनस I2. सो माइनस I2 ची व्हॅल्यू 13/3 root 11 tan inverse of 3x plus 2 upon root 11 आणि सर्व शेवटी प्लस. अशा पद्धतीने याचं आन्सर येईल. I1 क्वेश्चन 1 I1 minus I2. So 1/3 log of mod of 3x square plus 4x plus 5 minus 13/3 root 11 tan inverse 3x plus 2 upon root 11 plus. This is the answer. अजून एक क्वेश्चन घेता येईल ना आपल्याला. एक अंडर रूटचं घेऊन टाकू. याच्या स्टेप्स जरी लांब असल्या म्हणजे मोठे मोठे जरी असल्या तर तरी सोल्युशन मात्र सिंपल आहे. इंटिग्रेशन ऑफ अंडर रूट ऑफ 8 minus x upon x. ठीक आहे dx. आता न्यूमरेटरमध्ये अंडर रूट नाही पाहिजे, इथे मात्र आहे. म्हणून काय करू आपण न्यूमरेटरला मल्टिप्लाय करून टाकू 8 minus x ने. आता मल्टिप्लाय करतो म्हणून डिवाइड करावं लागेल. सो मल्टिप्लाय न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बोथ बाय 8 minus x. का बरं कारण हा स्क्वेअर रूट न्यूमरेटरचा कॅन्सल झाला पाहिजे. तर हा होईल अंडर रूट ऑफ 8 minus x चा स्क्वेअर आणि इथे होईल अंडर रूट ऑफ 8x minus x स्क्वेअर. 8x into 8x x into x स्क्वेअर. अंडर रूट स्क्वेअर कॅन्सल झाला. इंटिग्रेशन ऑफ 8 minus x अपॉन अंडर रूट ऑफ माइनस बाहेर काढून टाकू इथे x स्क्वेअर मायनस 8x dx. आता इथे आता मायनस बाहेर काढायची गरज होती, नंतर केले तरी चालेल. अंडर रूट ऑफ 8x minus x स्क्वेअर नंतर काढतो. नाउ एक्सप्रेस numerator, that is 8 minus x is equal to a into d by dx of quadratic expression. Here 8x minus x square plus b.
now a derivative of 8x 8 derivative of x square minus twice x plus b. So 8a minus twice ax plus b. त्याच्यानंतर कॉन्स्टंट आणि कोएफिशियंट ऑफ एक्स कम्पेअर जर केलं तर मायनस 2ax प्लस 8a plus b. So I'm equating coefficient of x and constant. So minus twice a is equal to here x the coefficient minus 1. Therefore a is equal to 1 by 2. Equating constant 8a plus b is equal to here constant is 8. So put a is equal to 1 by 2. So a into 1 by 2 plus b is equal to 8. So 4. So b is equal to 8 minus 4, that is 4. We will value b is equal to 4. Now this 8 minus x means numerator is expressed as like this. A is equal to 1 by 2 into d by dx of 8x minus x square plus b that is 4 divided by under root of denominator remain as it is 8x minus x square dx. Now distribute numerator and distribute denominator or numerator, which is derivative 8 minus twice x upon under root of 8x minus x square dx plus 4 by काढून टाकू 1 upon under root of 8x minus x square dx. आता याला नाव द्यायचं I1, त्याला नाव देऊ आपण I2. दिस इज इक्वेशन 1. आता I1 आणि I2 सेपरेटली सॉल्व करता येईल. I1 ला जर सॉल्व केलं तर त्याचा डायरेक्ट आन्सर आहे. I1 is equal to 1 by 2 integration of 8 minus twice x upon under root of 8x minus x square dx. And the answer is, इथे आपण corollary apply करू शकतो, integration of f dash of x upon under root of f of x, and the answer is 2 root f of x. So 2 root f of x. 2 cancel, so under root of 8x minus x square plus c1. Equation second. Now I2 is equal to, what is I2? 4 integration of 1 upon under root of 8x minus x square dx. Now make coefficient of x square as unity आहेच already. Add and subtract third term. So under पहिल्यांदा मायनस बाहेर काढून टाकू, मग add and subtract करू, म्हणजे x square minus 8x होऊन जाईल dx. आता add and subtract third term. x square minus 8x. तर थर्ड टर्म कशी x च्या कोएफिशियंट वरून 8 चा हाफ 4 चा स्क्वेअर 16. सो प्लस 16 मायनस 16. हा मायनस 16 ब्रॅकेटच्या बाहेर निघेल, मायनस ऑफ मायनस प्लस होऊन जाईल तो. सो 16 मायनस आणि ह्याच्या 3 टर्म्स आहेत, ह्या कोणाच्या स्क्वेअर आहे? x मायनस 4 चा होल स्क्वेअर. 16 इज द स्क्वेअर ऑफ 4. या 16 ला आपण काय करू? 4 स्क्वेअर असं. So 4. याचा आन्सर a स्क्वेअर मायनस x स्क्वेअर 1 अपॉन अंडर रूट ऑफ a स्क्वेअर मायनस x स्क्वेअर, म्हणजे हा साइन इनवर्स द्यायला पाहिजे. साइन इनवर्स x अपॉन a बरोबर. साइन इनवर्स ऑफ x अपॉन a म्हणजे x मायनस 4 अपॉन 4 प्लस c2. दिस इज इक्वेशन 3. नाउ पुट इक्वेशन 2 and 3 in equation 1. Means I is equal to, that is I1. काय I1 चा आन्सर अंडर रूट ऑफ 8x minus x square plus c1 याची गरज नाही. I2 चा आन्सर हे आहे प्लस 4 साइन इनवर्स ऑफ x minus 4 upon 4 प्लस लास्टमध्ये c1 plus c2 c1 जाईल. अशा पद्धतीने याचा आन्सर भेटायला पाहिजे. आणि का असायलाच पाहिजे. अंडर रूट ऑफ 8x minus x square plus 4 साइन इनवर्स ऑफ x minus 4 upon 4 plus c. Since c is equal to c1 plus c2 लिहू शकतो. Since c is equal to c1 plus c2. So in this way we complete the topic. तर तुम्ही आता भरपूर एक्सरसाइज सॉल्व करू शकता. 3.2 C, 3.2 B